भारताच्या दूरच्या आकाशगंगेत दुष्ट राक्षस कर्ण सूड आणि द्वेषाने प्रेरित होऊन हस्तिनापूरच्या राज्यावर अचानक हल्ला केला। त्यांची दृष्टी त्यांच्या धार्मिकतेसाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 5 पांडव भावांचा नाश करण्यावर होती। कर्णाचे अग्निखमे सैन्य राज्यावर अवतरले आणि विध्वंस सोडला। सावध झालेल्या पांडवांनी त्यांच्या घराचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या सैन्याची गर्दी केली। भूमीतील सर्वात महान धनुर्धारी अर्जुन आपले आकाशीय धनुष्य गांडीवा घेऊन तयार उभा राहिला। हस्तिनापूर आणि पांडवांचे भवितव्य टांगणीला लागले, कारण चांगले आणि वाईट यांच्यातील युद्ध सुरू झाले। पांडवांच्या शूर सैन्याविरुद्ध कर्णाचे गडद सैन्य भिडल्याने लढाई सुरू झाली। 5 भाऊ त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढले, त्यांच्या लेझर तोफा अचूकपणे चमकत होत्या। अर्जुनाचा गांडीव तेजस्वी झाला, त्याच्या ऊर्जेचे किरण खऱ्या अर्थाने प्रहार करत होते आणि कर्णाच्या मिनेन्सला अक्षम करत होते। भीमाचे क्रूर सामर्थ्य आणि युधिष्ठिराचे सामरिक मन हे कर्णाच्या सेनापतींना खाली घेऊन एक भयानक स्थैर्य सिद्ध झाले। नकुल आणि सहदेव ही जुळी मुले परिपूर्ण समक्रमणात लढली। त्यांच्या लेझर गन एकाच वेळी विनाशकारी परिणामासाठी गोळीबार करतात। आपल्या सैन्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कर्णाने पांडवांवरच आरोप केले। त्या पांडवांच्या लेझर गनांनी एकसुरात गोळीबार केला आणि कर्णाला वेढून टाकलेल्या ऊर्जा स्फोटांचा बंदोबस्त सोडला। त्याची गडद ऊर्जा ढाल ढासळली। तीव्र हल्ल्यात त्याचे शरीर चुरगळले। अर्जुनाच्या बंदुकीने तंतोतंत गोळी झाडून कर्णाच्या गाभ्याला धग दिली आणि त्याच्या काळ्या शक्तींचा नाश केला। त्याच्या शरीराचे विघटन होत असताना राक्षसाने एक बहिरी गर्जना केली। त्याचे दुष्ट अस्तित्व आकाशगंगेतून नाहीसे झाले। पांडव विजयी झाले, त्यांचे बंधन आणि शौर्य हे वीरतेचे चमकदार उदाहरण म्हणून गौरवले गेले।